अकोला शिवसेना शिंदे गटात पुन्हा वाद उफाळून असल्याचं दिसत आहे। अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। शहरात नव्या संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे। मात्र बॅनर्समुळे आता नवीन राजकारण चर्चांना ऊत आलाय। अनेक बॅनर्सवर पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा फोटो गायब असल्याचं समोर आलंय। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहे। अनावधानाने ही चूक आहे की पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचे प्रतिबिंब असा प्रश्न आता उपस्थित झालाय। नगरपंचायत निवडणुकीसाठी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवरखेड येथे येणार आहे। मात्र त्यांची ही सभा ऐनवेळी रद्द झाली असून बाजोरिया यांच्यामुळे ही सभा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे। अशा बाजोरिया यांचा फोटो बॅनरवरून गायब झाल्यानं चर्चेला उधाण आलंय। अंजनगाव, दर्यापूर आणि मोर्शीच्या आपले 3 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांच्या सोबत असलेले आपल्या नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना विजयी करा आणि या सगळ्यांना नगर परिषदेमध्ये पाठवा अशा मनापासून शुभेच्छा देतो। आणि येत्या 2 तारखेला परिवर्तन घडवा आणि विकास घडवा। मी अभिजित एवढंच सांगतो, त्या भागामधल्या विकासाला नगर विकास खात्याच्या माध्यमातून रस्ते, दिवाबत्ती, पाणी, बुडारी गटार योजना, उद्यानं, गार्डन हे सगळं जे आहे त्या ठिकाणी लागणारे पैसे नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिले जातील ही खात्री देतो, शब्द देतो। आणि लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा। लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला विधानसभेत, तसंच चमत्कार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घडवायचं आहे अशी विनंती करतो। लाडक्या भावाला पण खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।